सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण आदित्य मेघना भाग 13. या कथेचे आधीचे सर्व भाग आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत. मागील भागात आदित्य आणि त्याच्या आईचं खूप भांडण झालं होतं आणि तो चिडूनच बाहेर निघून गेला. आता अमृताने अंबिका देवीला हट्ट करून कसं बसं जेव घातलं. इतकं सगळं होऊनही अमृता हसऱ्या चेहऱ्याने पुढे होऊन सगळं करत होती आणि अंबिका देवी तिला म्हणाली, अमृता, आज विशाल इथे असायला पाहिजे होता ग. तिने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, अगं, आज जर आदित्याऐवजी तुझं लग्न विशालशी झालं असतं तर हे दिवस नसते बघावे लागले आपल्याला. तो असता तर या घराचं नंदनवन झालं असतं. आणि त्याच्या उल्लेखाने अमृता थोडा वेळ गप्प बसली आणि आई म्हणाली, अगं, खरं तर मी तुला मागणी घालणार होते विशालसाठीच, पण तुझे वडील म्हणाले होते त्यांना तुला ओळखीत नाही द्यायचं. तुझ्या आईला आणि मला तर तुझं आणि विशालचं नातं मान्य होतं, पण फक्त तुझ्या वडिलांमुळे आम्ही गप्प बसलो. तेव्हाच मी काही करून जर विषय काढला असता तर आज कदाचित तू याच घराण्याची मोठी सून असती, आणि ते पण खूप आनंदी, समाधानी. कारण माझा विशाल नावाप्रमाणेच खूप विशाल मनाचा आहे. खूप प्रेम करतो तो आपल्या माणसांवर. त्यानं तुला तुझा मान दिला असता, तुझे सगळे अधिकार दिले असते, जे आत्ता तुला आदित्य अजिबात देत नाही. त्यानं तुला बायकोचं स्थान दिलं असतं, तो मान दिला असता. पण इथे आदित्य पूर्ण त्याच्या विरुद्ध आहे. तुझं लग्न जेव्हा मोडलं ना अमृता, तेव्हा इथे आदित्याऐवजी खरंच माझा विशाल असायला पाहिजे होता ग. विशालने एवढी हुज्जत घातलीच नसती माझ्या संग कधी. एकही चकार शब्द न करता माझ्या एका शब्दावर तो तुझ्याशी लग्न करायला तयार झाला असता. त्या दिवशी माझं जरा चुकलंच ग. मी थांबायला पाहिजे होतं थोडं. मी काही करून विशालला बोलून घ्यायला पाहिजे होतं इकडं, आणि तो आल्यावर तुमचं लग्न लावायला पाहिजे होतं. मी उगाच आदित्यला वेठीस धरलं, त्यामुळेच तो असा वागतोय तुझ्याशी. आणि त्याच्या अगदी विरुद्ध हा आदित्य आहे. माझा विशाल तर खूप आज्ञाधारक आहे, ती डोळ्यात पाणी आणत सांगत होती. आणि अमृता नुसती शांतपणे सगळं ऐकत होती आणि सगळं ऐकून भारावून गेली होती. विशाल इतका आज्ञाधारक आहे. ऐकून मनात त्याला भेटण्याची आणि त्याला पाहण्याची ओढ वाटत होती. थोड्या वेळासाठी कुणालचा विषय तिच्या डोक्यातून बाजूला झाला आणि ती विचार करायला लागली, जर खरंच त्या दिवशी माझं लग्न आदित्याऐवजी विशालशी झालं असतं तर त्यांनी खरंच केलं असतं लग्न माझ्याशी. आई सांगतात तसं त्यांनी मनाने स्वीकारलं असतं मला. पण मी त्यांना नवरा म्हणून स्वीकारलं असतं का? माझ्या मनात तर कुणाल आहे ना, तरी मी त्यांना त्यांचे अधिकार दिले असते का? नाही नाही, मी असा विचार कसा करू शकते? नाही, मी फक्त कुणालची आहे. हे असे विचार का येऊ राहिलेत माझ्या मनात? देवा, का असं करतोस? नको ना रे असं करू देवा, प्लीज. पण खरंच नशीब माझं की त्यांच्या जागी आदित्य आज माझा नवरा आहे आणि त्यांचं मेघनावर प्रेम आहे, ते पण खूप मनापासून. त्यामुळे त्यांनी अजून एकदाही मला वाईट नजरेनं पाहिलं नाही, की तसे वागले पण नाहीत. नाहीतर दुसरं कोणी असतं तर त्यांनी नवऱ्याचा अधिकार मला मागितला असता. माझी इच्छा नसून पण माझ्या मनाविरुद्ध माझ्यावर हक्क गाजवला असता. ती आता पुरती गोंधळली होती. मनात नको ते विचार तिच्या येत होते. तिला आता घाम फुटला होता विचार करूनच सगळ्या गोष्टींचा, की ज्या मुलींचं लग्न असं होतं त्यांना किती गोष्टींना तोंड द्यावं लागत असेल. नवऱ्याकडून शारीरिक छळ, सासू-सासऱ्यांकडून छळ, अपमान, असे 1 ना 1000 प्रश्न तिच्या मनात आले होते. पण माझं नशीब खूप चांगलं आहे की मला आईंसारखी सासू, आदित्यसारखा नवरा मिळाला, ज्याने कधीच माझा तिरस्कार केला नाही. हां, आधी आदित्य नाराज होते, चिडले होते या लग्नामुळे माझ्यावर, पण आता सगळ्यात जास्त तर तेच समजून घेत आहेत ना मला. मागच्या जन्मात खरंच मी खूप चांगलं काम केलं असेल म्हणून मला एवढी चांगली माणसं मिळाली. अमृता मनातच देवाचे आभार मानत होती आणि अंबिका देवी तिला तिच्या विचारातून बाहेर काढत म्हणाल्या, अमृता, मला तुझा फोन दे ना, मला बोलायचं आहे विशालशी थोडं. त्याला तरी सांगते सगळं, बघू त्याचं तरी ऐकतो की नाही आदित्य. त्यानं समजून सांगितलं तर ऐकेल पण एखाद्या वेळेस. आता अमृता तरी काय बोलणार होती. तिनं फक्त हो म्हणत मान डोलावली आणि तिचा फोन त्यांना दिला. त्यांनी विशालचा नंबर डायल करून त्याला कॉल केला आणि इकडं विशालचा फोन वाजला. त्यानं फोनकडे पाहिलं आणि अपसुकच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली तो नंबर बघून, आणि त्यानं आनंदाने कॉल रिसीव्ह केला. हॅलो हॅलो विशाल, कसा आहेस बाळा?
आता त्याच्या आईचा आवाज ऐकून त्याचा चेहरा बारीक झाला. त्याला तर वाटलं होतं तिनेच कॉल केला असेल. त्याला तिचा आवाज ऐकायचा होता, पण इथे तर आई बोलत होती. हां आई, मी ठीक आहे. तू कशी आहेस? अरे तेव्हा आदित्यच्या वागण्यामुळे मी अजिबात ठीक नाहीये, त्या म्हणाल्या. काय ग, काय झालं आई? आता काय केलं त्याने नवीन? त्यानं विचारलं आणि तिनं घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला. बरं आई, तू नको काळजी करू, मी येतोय ना 2 दिवसांनी, मग आल्यावर बघतो मी त्याला, तसा तो म्हणतो. लवकर ये रे बाळा, तुझी खूप आठवण येते रे, आणि करमत पण नाही रे, लवकर ये, त्याची आई त्याला म्हणते आणि कॉल कट करते. आता 2 दिवसांनी विशाल येणार, अमृताला कळलं आणि नकळतच मनात पुन्हा तिच्या विचारांचा गोंधळ उडतो. आणि अंबिका देवीचं बोलणं झाल्यावर ती अमृताला तिचा फोन देते आणि म्हणते, अमृता, विशालचा नंबर सेव्ह करून ठेव तुझ्या फोनमध्ये. माझ्या फोनचा डिस्प्लेचा जरा प्रॉब्लेम झालाय, तेव्हा तो या नंबरवर कॉल करू शकतो, तर सेव्ह कर. ती हो म्हणते, पण अमृता शांत असते. ते पाहून त्या तिला म्हणतात, काय झालं बाळा, कसला विचार करतेस एवढा? आई, पण हे असं का झालं सगळं माझ्या संग? ती कुणालचं नाव घेऊन शांत बसते. आता अंबिका देवीला पण कळून जातं की तिच्या मनातलं दुःख. अशी नाराज नको होऊस ग अमृता, तो तुझा भूतकाळ होता आणि भूतकाळ हा विसरायचा असतो कधी पण. आणि मी मेघनाला पण भेटले आहे, ती सुद्धा खरंच खूप चांगली मुलगी आहे. म्हणूनच तर आदित्यचा तिच्यातून जीव निघत नाहीये. आता अमृता सगळं गुपचूप ऐकत होती आणि अमृता म्हणाली, आई, मी एक सांगू? काय ग, सांग ना. यांना करू द्या तिच्यासोबत लग्न, माझी काही हरकत नाहीये, ते दोघे तरी सुखी होतील ना. आणि अंबिका देवी म्हणाली, मग तुझं काय? ती म्हणाली, आई, मला तुम्ही आहात ना, आपण तिघे खुश राहू ना. अंबिका देवी हसून म्हणाली, वेडी कुठली, पुन्हा असं काही बोलू नकोस. माझी सून फक्त तू आणि तूच असशील. बाकी कोणीही कितीही चांगलं असलं तरी मला ती सून म्हणून चालणार नाही. आता अमृताही हसली आणि म्हणाली, आई, तुम्ही दोघे, आई आणि मुलगा, सारखेच हट्टी आहात. आणि आदित्य सुद्धा, तेही अगदी तुमच्यावरच गेलेत हट्टीपणात. तुम्ही माझा हट्ट धरून बसताय आणि ते मेघनाचा. आणि अंबिका देवी म्हणाली, पण त्याला त्याचा हट्ट सोडावा लागणारच आणि मी माझा हट्ट पूर्ण करणारच, कारण मी त्याची आई आहे. हट्टीपणा करण्यात त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे असणार मी कायमच. आणि अमृता आता हसली. मग अंबिका देवी म्हणाली, अमृता, मला माहीत आहे तुला हे आवडणार नाही, पण तू का नाही प्रयत्न करत आदित्यचं मन वळवण्याचा? आणि आता हे ऐकून अमृता म्हणाली, आई, खरं तर माझा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. तो माझा फक्त मित्र, आणि माझं जर लग्न कुणासोबत झालं असतं तर ते माझे दीर असते आणि मी त्यांची बहिणी. याच नात्यात आम्ही अजूनही गुंतलो आहोत. अंबिका देवी म्हणाली, ज्याच्यामुळे हे नातं तयार होणार होतं, आता तोच या लग्नाच्या नात्यात नाही. मग तुम्ही दोघे तरी त्याच नात्यात अजून का अडकला आहात? मी आता आदित्यला समजावून खूप थकले आहे. आता तू तरी तुझे प्रयत्न सुरू कर, असं मला वाटतं. मला माहिती आहे तुला लाचार होऊन त्याच्या समोर जाणं आवडणार नाही. तू सुद्धा स्वाभिमानी आहेस. त्यानं तुझं मन दुखावलं तर ते तुला सहन होणार नाही. आणि हे खरं होतं. अमृताने एकदाही प्रयत्न केला नव्हता आदित्यच्या जवळ जाण्याचा, कारण ती खरंच स्वाभिमानी होती. आणि आई म्हणाली, बघ ना, त्याच्या आयुष्यात खरंच 2 स्त्रिया आहेत आणि त्याही खूप चांगल्या मनाच्या, पण त्याला दोघींपैकी एकीसोबतच संसार करावा लागेल. आणि अमृता म्हणाली, आई, मग मेघना का नाही? अंबिका देवी म्हणाली, आता तू माझ्याशी वाद घालू नकोस त्याच्यासारखा. अगं, मेघनाच तयार नाहीये त्याच्याशी लग्न करायला, कारण ती सुद्धा तुझाच विचार करते. अशा मुली लाखात एक असतात. आजकालच्या मुली तर इतरांचा संसार उद्ध्वस्त करताना दिसतात, पण मेघना खरंच छान आहे. आणि आता तिच्याविषयी ऐकून अमृताला सुद्धा छान वाटलं, कारण ती तिची बेस्ट फ्रेंड होती आणि तिला तिचं प्रेम तिच्यापासून वेगळं नव्हतं करायचं. आणि ती त्यांना म्हणाली, आई, तुमच्यासारखी सासू प्रत्येक मुलीला मिळो, मग सासरी मुलींचा कधीच छळ होणारच नाही. आणि अंबिका देवी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, आणि तुझ्यासारखी सून सगळ्यांना मिळावी. मग तिनं आईला औषध गोळ्या देऊन झोपी लावली आणि ती आदित्यची वाट बघत बसली, कारण तिला त्याची सुद्धा काळजी वाटत होती. रात्रीचा 1 वाजून गेला तरी सुद्धा आदित्य आला नव्हता. अमृता अजून जागी होती, कारण त्याच्या आईने त्याला खरंच खूप मारलं होतं.
वयात आलेल्या मुलावर असा हात उचलल्यावर, तेही इतरांसमोर, त्याला किती अपमानकारक वाटलं असेल हे तिला कळत होतं. आणि म्हणून ती आता त्याच्या आईत आणि त्याच्यात मध्यस्थी करणार होती. कारण तो आणखीनच भरकटला, वेडावाकडा वागला तर त्याच्या आईला आणि वडिलांना खूप वाईट वाटणार होतं. आणि तो साधारण 2 वाजता घरी आला. अमृता तशी सोफ्यावर बसून त्याची वाट पाहत होती. तिचा डोळा लागला होता आणि त्याची चाहूल लागली तशी ती उठली. आज आदित्य ड्रिंक करून आला होता आणि तो पडणार इतक्यात त्याला तिनं सावरलं आणि फक्त एका हातानं पकडलं, पण त्याला त्याचा तोल सावरत नव्हता. तो लटपटत होताच आणि अमृताला त्याच्या जास्त जवळ जाऊन त्याला सावरायचीच लाज वाटत होती. पण शेवटी तिला त्याच्या मिठीत शिरावंच लागलं आणि तिनं त्याला कमरेतून पाठीमागून हात घालून पकडलं आणि त्याचा हात खांद्यावर घेऊन तशीच त्याला सांभाळून विशालच्या बेडरूममध्ये घेऊन जात होती. पण तो शुद्धीत नव्हता. त्याला कसंबसं तिने बेडवर झोपवलं आणि त्याने तिला मेघना समजून तिचा हात पकडला आणि बडबडत होता, आय लव्ह यू मेघना, आय रिअली लव्ह यू, आय कांट लाईव्ह विदाउट यू, यू आर माय लाईफ, मेघना प्लीज डोंट अवॉइड मी. सगळं झोपेतच बडबडत होता. त्यानं तिला ओढून जवळ घेतलं आणि अमृताच्या काळजाचा ठोकाच चुकला आणि तिचे डोळे आपोआपच लाजून खाली झुकले आणि ओठात गोड हलकं हसू आलं. इतके दिवस कोणाकडूनच कोणतीही अपेक्षा ठेवत नाही म्हणणारी अमृता आता चक्क लाजत होती आणि गालात मंद हसत होती. ती तिच्या भावी सुखी संसाराची स्वप्न पाहायला लागली. तिच्यावर पण असंच कोणीतरी प्रेम करेल असं मनात यायला लागलं आणि तिला त्या दिवशी कॉल केलेल्या माणसाची आठवण झाली. त्याचे शब्द, त्याचा आवाज आणि त्याने केलेलं तिचं कौतुक. तिला सगळं आठवत होतं. आता तर तिला खरं कुणालची आठवण यायला पाहिजे नव्हती या टायमाला, पण होत तर काही वेगळंच होतं आणि तिने कसंबसं त्याच्या हातातून हात बाजूला करून त्याच्यापासून वेगळी झाली. त्याला सरळ केलं, त्याच्या अंगावर पांघरून घातलं. तसं त्याने ते झटकन फेकून दिलं, कारण त्याला अंगावर पांघरून चालत नव्हतं. ही त्याची लहानपणापासूनची सवय होती. म्हणूनच नशेतही त्याने ते तसं टाकून दिलं. पण अमृताला वाटलं की तो जागा आहे आणि म्हणूनच त्याने तसं केलं. म्हणून ती पळतच तिच्या रूममध्ये जाऊन दार लावून बसली आणि आता राहून तोच प्रसंग तिला सतत आठवत होता आणि त्या माणसाची मनातच एक इमेज तयार करत होती ती. मिस्टर इंडिया, कसे दिसता हो तुम्ही? म्हणजे त्या अनिल कपूर वाणी गायब होतात का, की रिअलमध्ये दिसतात? ती स्वतःशीच बोलत होती आणि तिने तिचा फोन हातात घेतला आणि त्या दिवशीचा नंबर आठवून शोधू लागली आणि तो नंबर तिला कॉल लॉगमध्ये पुन्हा दिसला आणि ती शॉक झाली. त्या नंबरवरून तिच्या फोनमधूनच पुन्हा त्या मुलाला फोन केला गेलेला होता, तो पण आज आणि एवढ्या रात्री. मी तर फोन केलाच नाही कोणाला. मग कोणी केला? माझा फोन तर मी फक्त आईला दिलता, ते पण विशालशी बोलण्यासाठी. आणि तिने पुन्हा दोन्ही नंबर चेक केले आणि कॉल टायमिंग पण पाहिला आणि ती शॉक झाली, कारण तो नंबर विशालचाच होता आता हे तिला कळलं. म्हणजे त्या दिवशी विशालने मला कॉल केलता? मी किती मूर्ख आहे ना. त्या दिवशी पण आईने माझ्याकडून फोन घेतला होता, पण माझ्या लक्षातच नव्हतं. आणि मी त्यांच्याशी कसं बोलले ना, ते किती प्रेमाने माझं कौतुक करत होते आणि मी त्यांच्याशी रूडली बोलत होते, पण ते माझ्याशी फ्लर्ट करत होते असंच मला वाटत होतं, म्हणून मी तसं बोलत होते त्यांच्याशी. आणि मला काय माहिती ते विशालच होते म्हणून. आता अमृता त्या नंबरवर सॉरी म्हणून मेसेज सेंड करते. तिकडे विशाल तिचा मेसेज पाहून आश्चर्यचकित होतो. आता लवकरच अमृता आणि विशालची भेट होणार आहे, ती पण खूप हटके, आणि त्यानंतर त्यांच्यातील प्रेम बहरणार आहे. पण अंबिका देवी करेल का हे मान्य? सगळं पाहूया नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरच. धन्यवाद. कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. आणि जसे प्रेमासाठी काही पण या कथेला तुम्ही प्रेम देताय ना, तसेच सर्व वाचक मंडळी तू फक्त माझी आहेस एक भ्रम या कथेलाही द्या, कारण की ती कथा इमोशनल आहे आणि ही कथा रोमॅन्टिक आहे. तर इमोशनल आणि रोमॅन्टिक मिक्स करू नका प्लीज, गोंधळ करू नका, इमोशनललाही महत्त्व द्या. थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.